शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे की ओर से चेंबूर विधानसभा वार्ड क्रमांक 152 के मनोहर उगाले एक इच्छुक कैंडिडेट है, उनका नाम तेजी से चल रहा है। आइए जानते हैं कि वार्ड को लेकर के किस तरह से उनकी तैयारी चल रही है। मी वार्ड क्रमांक 152 विधानसभा क्षेत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मला जर संधी मिळाली महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची तर माझी पूर्ण तयारी आहे आणि मी नक्कीच 100% इथे निवडून येईल। कारण हा पूर्वीपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे फॅमिलीचा गड आहे चेंबूर, त्याच्यामुळे मला पूर्ण संधी आहे। हां, जनसंपर्क मी पूर्वीपासून 50 वर्षापासून इकडे व्यावसायिक असल्यामुळे ह्या लोकल एरियामध्ये पूर्ण वार्ड 152मध्ये माझा जनसंपर्क पूर्वीपासून चांगला आहे। मी SEO होतो पूर्वी, महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेमध्ये काम केलेलं 1984-85 पासून। 152मध्ये साधारण सुभाषनगरपासून चेंबूर स्टेशनपासून पूर्ण डायमंड गार्डन, आंबेडकर गार्डनचा एरिया आणि पूर्ण सिद्धार्थ कॉलनी आणि साधारण पुढे स्वस्तिक चेंबरपर्यंत चंद्रोदय सोसायटी आणि पुढं साधारण थोडासा पार्ट आहे चेंबूर कॉलनीचा, त्यापासून आपण महाराणा हॉटेलच्या उजव्या साईडीपासून हा पूर्ण आहे। जवळजवळ सर्व मराठी भाषिक आणि सगळे मिक्स सगळे परिवार आहे, त्या भाषिक आहेत। मुख्यत्व रस्त्याची आणि आतल्या गटाराच्या लाईनीची समस्या आहे, त्या पूर्वीपासून अजून सुटलेल्या नाहीत। कटाक्षाने मी त्याच्यावरती लक्ष देणार आहे त्या बाबतीत। इव्हन पार्किंगची सुद्धा खूप गैरसोय होते लोकांची। सिद्धार्थ कॉलनीमध्ये बऱ्याचसा SRAचा प्रोजेक्ट रखडलेला आहे, त्या बिल्डरशी पण आमचं संगनमत झालेलं होतं पूर्वी, पण लाईट अदानीच्या समूहाला पण आम्ही एकदा भेटलो होतो लाईट बिलाच्या संदर्भात, तरी तो आता मार्ग सुकर झाला आहे आणि आत्ता सगळं नवीन डेव्हलपमेंट झाली चालू आहे। त्याच्यामध्ये सिद्धार्थ कॉलनी पण पूर्ण पुढे डेव्हलप होईल अशी आम्ही आशा बाळगतो, त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आम्ही। मेरा एक लास्ट प्रश्न है हिंदी में है, क्योंकि आपके इलाके में वार्ड क्रमांक 152 में बड़ी संख्या में जो डायमंड गार्डन है, देखा जाए चेंबूर का सबसे पॉश वार्ड गिना जाता है, तो किस तरह से कार्यकर्ताओं का, लोगों का, जनता का किस तरह से आप? मुझे पहला बोलना एक खुशी होएगी कि डायमंड गार्डन से लेके 12 नंबर, 13 नंबर, 14 नंबर रोड में है जो हाई स्टैंडर्ड वाले हमारे पब्लिक रहते हैं, तो उनको ही अच्छा ही आदमी चाहिए जो एजुकेटेड हो और उनके साथ रहने जुलने वाला हो। हमारे पूर्व आमदार प्रकाश पात्रवेकर जी, उनका बहुत अच्छा उनसे संबंध था, हम उनके साथ काम कर चुके हैं, तो उनसे हमारा संबंध बहुत अच्छा तरीके से आया हुआ है। लोगों में एक लास्ट मेरा प्रश्न एक चर्चा है कि वार्ड क्रमांक 152 ये शिवसेना का बाल किला, कैसे उसको कायम रखें? पूर्वीपासून पहले से ही बाल किला गढ़ जो रहा है शिवसेना का, क्योंकि वो अभी सुभाष नगर एरिया से लेके बहुत से अभी तक मेरे को 4 या 5 नगर सेवक हो चुके हैं शिवसेना उद्धव ठाकरे गढ़ के, तो वो उनको ही बेनिफिट मिलने वाला है। कोई दूसरे का, कोई किसी का इधर आने का चांस नहीं है। अभी कोई कारण से इधर उधर हुआ था एक पंचवार्षिक, बाकी सब पूरा शिवसेना उद्धव ठाकरे गढ़ का ही प्रतिनिधित्व इधर